नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि याआधी या परीक्षेत मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक या विषयाचे जे PYQ प्रश्न विचारले गेलेले होते ते आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. ते आज आपण इथे प्रॅक्टिस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET पॅक ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर अ, चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs असणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळेल, MCQ सिरीज असतील आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा असणार आहे. डेमो क्लासेस सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहे आणि आपली नवीन बॅच येत्या 9 फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरू होते आहे. त्यामुळे तुम्ही इनरोल करू शकता. आपली फीस आहे 4,000 रुपये. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अ डिस्काउंट सिरीज ऑफ 30% अँड 20% ऑन अन इनवॉइस ऑफ ₹350 इज द सेम ॲज अ सिंगल डिस्काउंट ऑफ. म्हणजे आपल्याला विचारलं आहे, इनव्हॉइस जे असतं त्याच्यावर 30% आणि 20%ची सूट दिलेली आहे, पण 350 रुपयाची सिंगल डिस्काउंटमध्ये तुम्हाला सवलत मिळाली आहे. तर एकंदरीत हे दोन्ही मिळून तुम्हाला किती टक्क्याचं डिस्काउंट मिळालेलं आहे? हे दोन डिस्काउंट आहे, त्याला तर आपल्याला सांगायचं की सिंगल डिस्काउंट कितीचं झालेलं आहे. ते कसं सॉल्व्ह करायचं? आपल्याला पहिले तर फर्स्ट डिस्काउंट बघावं लागेल. तो किती आहे? 30%चा आहे. ठीक आहे. D1 350 गुणीला 0.30 इज इक्वल टू 105. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला प्राइस आफ्टर फर्स्ट डिस्काउंट, आता किती पहिल्या डिस्काउंट नंतर प्राइस किती झाली ते आपल्याला काढायचं आहे. 350 मधून 105 मायनस करा म्हणजे किती असणार आहे? 245. आता आपण याच्यावर सेकंड डिस्काउंट लावू. ठीक आहे. D2 म्हणजे 245 इंटू कितीचा? 20%चा 0.20 म्हणजे 49. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला प्राइस करायची आहे. तर 245 मधून आपल्याला हे 49 मायनस करावे लागेल म्हणजे 196. तर टोटल डिस्काउंट आपल्याला काउंट करावं लागेल 105 अधिक 49 म्हणजे 154. ठीक आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? फायनल प्राइस मध्ये आपल्याला ओरिजिनल प्राइस डिस्काउंट फायनल किती होती? 350 दिली होती. त्यामध्ये आपल्याला 196 मायनस करायचे आहे म्हणजे टोटल 154. ठीक आहे. आणि शेवटची आपली स्टेप काय राहणार आहे? डी टोटल डिवायडेड बाय 350 गुणीला 100%. डी टोटल किती आहे? 154 आहे, डिवायडेड बाय 350 गुणीला 100% म्हणजे 44% आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे बी जे आहे ते आपल्याला उत्तर आहे. म्हणजे हे हे जे त्यांनी दोन डिस्काउंट दिले आहेत त्याचा अर्थ एक म्हणजे 44% डिस्काउंट असणार आहे. तर अशा पद्धतीचे डिस्काउंटचे प्रश्न विचारले जातात आणि हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे. आपण हे सरळ 30+20 50% केलं असतं तर आपलं चुकीचं आलं असतं. ते तसं होत नाही. हे अशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. ठीक आहे. चला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द डिस्काउंट ऑन ₹1236 ड्यू 6 मंथ, हेन्स ए इज ₹36, द रेट ऑफ इंटरेस्ट इज. आपल्याला एक डिस्काउंट दिला होता 1236 यावर 6 महिन्याच्या आधी ₹36. त्याचं इंटरेस्ट किती होतं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. तर ए किती होतं? 1236 आणि ट्रू डिस्काउंट आपल्याला ₹36 मिळाले आहे 6 मंथच्या आधी म्हणजे 0.5 आणि 1 इयर म्हणजे किती होतं? 1. ओके. ए मायनस TD 1236 मायनस ओके. ए मायनस TD 1236 मायनस 36. ठीक आहे. इज इक्वल टू 1200. हे काय झालं? द डिस्काउंट, हे काय झालं? डिस्काउंट झालं प्रेझेंट व्हॅल्यूवरचं. ठीक आहे. आता आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. काय? रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. 36 आपल्याला आपली माहिती आहे फॉर्म्युला TD इज इक्वल टू P इंटू R इंटू T डिवायडेड बाय 100. TD किती आहे? 36 आहे. P आहे 1200. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. टाइम आहे 0.5 डिवाइड बाय 100 म्हणजे 12 गुणीला R इंटू 0.5. 36 इथे आहे. 36 इज इक्वल टू 6R आणि R इज इक्वल टू 36/6 म्हणजे 6% काय आहे? आपला रेट ऑफ इंटरेस्ट आहे दिलेल्या डिस्काउंटवरची.
ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला डिस्काउंटचा प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे. डिस्काउंट प्लस रेट ऑफ इंटरेस्ट अशा पद्धतीने ते आहे. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे. द ओरिजिनल प्राइस ऑफ टीव्ही इज ₹3000. द प्राइस इज डिस्काउंटेड बाय 20% अँड देन राइज बाय 10%. द न्यू प्राइस ऑफ टीव्ही इज. ओरिजिनल प्राइस किती म्हणते टीव्हीची 3000 आणि जे डिस्काउंट दिलंय त्याला 20%ने दिलंय आणि त्यानंतर परत 10%नी वाढवलेलं आहे. द न्यू प्राइस ऑफ टीव्ही इज हे आपल्याला विचारलं आहे. 20% दिलेलं आहे कशावर? 3000वर. ठीक आहे. म्हणजे हे 20% 20/100 अशा पद्धतीने लिहितो ना. एक कटला. याचं आपण करायचं 20/100 असं केल्यास आपल्याला सरळ 0.2 मिळतं. ठीक आहे. तर आपण याला सरळ कसं करायचं? इंटू 100 केलं की 0.20 येतं. ओके. तर मग काय येईल? 3000 गुणिला 0.20 इज इक्वल टू 600. हे काय झालं? डिस्काउंट झालं. हे प्राइस यावाल्या प्राइसमध्ये. त्यानंतर मग 3000 मायनस 600 म्हणजे किती येतं? 2400. हे काय झालं? प्राइस आफ्टर 20% डिस्काउंट. आता आपल्याला 10% राईज करायचं आहे. 10% राईज म्हणजे 0.10 इंटू कशावर? 2400वर म्हणजे किती असणार? 240. म्हणजे 2400 अधिक 240 इज इक्वल टू 2640. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. नवीन प्राइस कोणती आहे? 2640 आहे. जुनी कोणती होती? 3000. त्यानंतर 20% डिस्काउंट झालं, नंतर 10%ची वाढ झाली. ठीक आहे. वाढ झाली म्हणून आपण बेरीज केली आणि इथे डिस्काउंट बाय 20% मध्ये आपण मायनस केलं होतं, जर का तुम्हाला लक्षात आलं असेल तर. ओके. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे. आणि एकंदरीत प्रश्न व्यवस्थित वाचत चला. पहिले काय झालं, नंतर काय झालं, त्यानुसारच आपल्याला. आता इथे जर का आपण मायनसच केलं असतं तर आपलं उत्तर चुकीचं निघाले असते. ठीक आहे. चल, समोरचा प्रश्न आहे. द डिस्काउंट ऑन अ सर्टन सम ऑफ मनी ड्यू टू मनी ड्यू 1 year hence ₹48 and the interest on the same sum फॉर सेम टाइम अँड सेम रेट इज ₹50. द सम इज. आपल्याला एक सम विचारलाय की त्याच्यावर डिस्काउंट दिलेलं आहे 1 इयरमध्ये ₹48 आणि इंटरेस्ट सुद्धा त्याच्यावर आलेला आहे सेम रेटनी. तर ते किती कशा पद्धतीने काढायचं ते आपल्याला विचारलेलं आहे. तर यस आपण काय घेऊ? सम घेऊ. म्हणजे सम म्हणजे काय? प्रिन्सिपल. टी म्हणजे ट्रू डिस्काउंट, आय म्हणजे सिम्पल इंटरेस्ट आणि आर घेऊ इंटरेस्ट. ठीक आहे. टी इज इक्वल टू ₹48, आय इज इक्वल टू ₹50 इंटरेस्ट आणि टी म्हणजे 1 इयर. ठीक आहे. I is equal to SRT divided by 100. ओके. तर याला आपल्याला डेरिवेट करावं लागेल. SRT divided by 100 1 plus RT divided by 100. याच्यामध्ये मग डिस्काउंट आणि इंटरेस्टचं डेरिवेशन झाल्यानंतर एस इज इक्वल टू आय डॉट टी म्हणजे आय इंटू टी आणि आय मायनस टी अशा पद्धतीने ती येतं. ठीक आहे. तर किती आहे आपलं? ते आहे 50 आहे इंटरेस्ट मायनस टी आहे 48 डिवायडेड बाय 50 मायनस 48 म्हणजे किती असणार? 2400 डिवायडेड बाय 2 म्हणजे व्हॅल्यू किती आहे? 1200. एस ची व्हॅल्यू किती असणार आहे? समची ती आहे ₹1200 म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आणि हे रिलेशनशिप आपण बिटवीन आय आणि टी तेच आपण अशा पद्धतीने काढलेलं आहे. कारण ते कसं असतं रिलेशनशिप? इंटरेस्ट इज इक्वल टू टी आर टी डिवायडेड बाय 100. आय काय? इंटरेस्ट आहे डिस्काउंट वरती आणि कॉमनली एस आपण सम म्हणून प्रिन्सिपल म्हणून घेतोय. ठीक आहे. अशा पद्धतीने ते डेरिवेट केलेलं. नंतर समोरचा प्रश्न आहे. अ ट्रेड्समॅन प्राइसेस आर 20% अबव कॉस्ट प्राइस. ही अलाउज द कस्टमर सम डिस्काउंट ऑन हिज बिल अँड मेक्स अ प्रॉफिट ऑफ 8%. फाइंड द रेट ऑफ डिस्काउंट. इथे आपल्याला रेट ऑफ डिस्काउंट विचारलेला. ठीक आहे. कॉस्ट प्राइस नेहमी किती राहते? 100 राहते. मार्क प्राइस किती आहे? 20% अबोव आहे सीपीच्या. ठीक आहे. तर कसं करतात मग? 100 गुणीला 120 आहे ना, 1.20 इज इक्वल टू 120. ठीक आहे. प्रॉफिट 8%चा आहे कॉस्ट प्राइसवर. कॉस्ट प्राइस किती होती आपली? म्हणजे किती? 100वर 0.08 म्हणजे 8. ठीक आहे. आता आपण एस पी इज इक्वल टू 100 प्लस 8 म्हणजे 108. सेलिंग प्राइस आपली निघालेली आहे. तर आता आपल्याला डिस्काउंट काढायचं आहे. तर मार्क प्राइस मायनस एस पी. मार्क प्राइस किती होती? 120 होती आणि सेलिंग प्राइस झाली 108 म्हणजे 12. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला रेट ऑफ डिस्काउंट विचारलेला. ते कसं काढतात? डिस्काउंट डिवायडेड बाय मार्क प्राइस गुणिला 100. डिस्काउंट कितीचा आहे? 12चा आहे. एमपी आहे 120 गुणिला 100 म्हणजे 1/10
गुणिला 100 म्हणजे किती? 10% त्यांचं काय असणार आहे? रेट ऑफ डिस्काउंट असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे. इथे आपण काही नाही, फक्त कॉस्ट प्राइस आपण 100 घेतो नेहमीप्रमाणे. तर इथे मार्क प्राइस सांगितले 20% अबव, म्हणजे किती? 120 है ना. तर 120ला आपण 1.20 अशा पद्धतीने हे करतोय, म्हणजे सरळ आपलं उत्तर निघतं. ते एक सोपी पद्धत आहे. ओके. त्यानंतर प्रॉफिट आपल्याला सांगितलं कॉस्ट प्राइसवर 8%चा. 8% 8/100 करून बघा काय येईल? 0.08 येईल. त्यामुळे आपण अशा सोप्या पद्धतीने ते घेतलेलं आहे. एक मोठी मेथड वापरण्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीने गेलो आहोत. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, हाऊ लॉंग विल इट टेक अ सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड ॲट 5% पर ॲनम सिम्पल इंटरेस्ट टू इन्क्रीज इन व्हॅल्यू बाय 40%? तर आता इथे इथे आपल्याला पहिल्यांदा काय म्हटलेलं आहे की एक सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड एक मनी जे आहे ते 5%नी इन्व्हेस्ट केलेलं आहे सिम्पल इंटरेस्टच्या याच्यामध्ये, आणि त्याच्या व्हॅल्यूमध्ये 40%ची इन्क्रीमेंट झालेली आहे. तर त्याला किती वर्ष लागली ते आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे, पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 40%चा म्हणजे 0.40% गुणिला पी. ठीक आहे. आणि आता टी, तर एस आयची व्हॅल्यू 0.40 इंटू पी, पी इंटू 5% आपल्याला सांगितलंय डिवायडेड बाय 100. ठीक आहे. आपल्याला बोथ साईडने डिवाइड करावं लागेल पीनी. पी पी कट होतं. ठीक आहे. 0.40 इज इक्वल टू 5 इंटू टी डिवायडेड बाय 100. म्हणजे काय? 0.40 गुणिला 100 इज इक्वल टू 5 इंटू टी. म्हणजे 40 गुणिला 5 इंटू टी, आणि टी ची व्हॅल्यू काय येईल? 40/5 म्हणजे 8 इयर्स. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. म्हणजे काय, जर का तू एकंदरीत एक मनी इन्व्हेस्ट केलाय 5% ॲनम सिम्पल इंटरेस्टवर, आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ते इन्क्रीज होते 40%, तर कोणत्या वर्षी होते आहे हे विचारलं, तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. आणि एकंदरीत सिम्पल इंटरेस्ट फॉर्म्युल्यानेच आपण सिम्पल इंटरेस्टचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग ते काही विचारलं असेल, प्रिन्सिपल, रेट, टाइम, जे काही विचारलं असेल आपल्याला त्याच पद्धतीने त्याच फॉर्म्युल्याने आपल्याला करावं लागतंय. ओके. तर अशा पद्धतीने हे पीवायक्यू प्रश्न होते जे आपण इथे सॉल्व्ह केलेले आहे, आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीने मी इथे करते आहे, जेणेकरून तुम्हाला सोपी जाईल, इझी जाईल. ओके. तर आता बघा एक आता बघा 40% आपल्याला दिलं आहे, तर आपण 40% कसं लिहितो? 40 डिवाइड बाय 100. ओके. 4/10 केलं तर आपलं उत्तर येतं 0.4. ठीक आहे. तुम्हाला जर का मागच्या प्रश्नामध्ये कसं केलं 1/20 वगैरे आलं असेल तर त्या पद्धतीने सांगते. ठीक आहे. मग याला आपल्याला 100नी करावंच लागतं. 0.4 गुणिला 100 करा म्हणजे किती होतं? 40. तर याचा व्हॅल्यू आपण सरळ इथे लिहितोय, इथे करण्यापेक्षा. ठीक आहे. त्यामुळे मी सरळच उत्तर सांगितलेलं आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा की 40% अशा पद्धतीने आलेले. ओके. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. आणि म्हणजे आजपासूनच आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.